फार्मिंग म्हणजेच वराह पालन. चला आज वराह पालनाबद्दल जाणून घेऊया, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा. बाजारपेठेतील वाढती मागणी आणि वराहाच्या मांसाचे पौष्टिक मूल्य लक्षात घेता लोक वराह पालन या व्यवसायाकडे वळू लागलेत. वराह पालन हे प्रामुख्यानं मांस म्हणजेच पोर्क उत्पादनासाठी केलं जातं. अधिक मांसाचं उत्पादन घेण्यासाठी मादी डुकरांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे. यांचा गाभण काळ 114 दिवसांचा म्हणजे जवळपास 3 महिने 3 आठवडे आणि 3 दिवसांचा असतो. म्हणजे 15 महिन्यातून 3 वेळा पिल्लांना जन्म देऊ शकतात. यातली प्रमुख बाब अशी की एका वेळी जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या 6 ते 12 इतकी असू शकते, ज्याला लिटर साइड म्हटलं जातं. वराहामध्ये सरासरी मांस उतरण्याचं प्रमाण 70% इतकं आहे. 6 महिन्याच्या कालावधीत मांस उत्पादनासाठी वराह तयार होतात. वराह पालनाची वैशिष्ट्ये काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे लगेचच हॅलो कृषीला फॉलो करा आणि वराह पालनाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.